एका मिनिटामध्ये करंट अफेअर्स एमपीएससी साठी 7 जुलै 2025 डिस्कस करूया महत्वाच्या न्यूज। पहिली न्यूज आहे 17वी ब्रिक्स शिखर परिषद ही ब्राझील मधल्या रियो दी जानेरियो या ठिकाणी पार पडते आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ब्रिक्स शिखर परिषदेला सहभाग नोंदवला। यानंतर पुढची न्यूज आहे ती म्हणजे वर्ल्ड बँकने जाहीर केला गिनी निर्देशांक। आता गिनी निर्देशांक आपल्याला उत्पन्नातली विषमता किंवा उत्पन्नातली असमानता दर्शवतो आणि भारत हा जगातला 4थ्या क्रमांकावरती असणारा म्हणजे समानता असणारा देश आहे। म्हणजे भारतामध्ये आता जी असमानता आहे उत्पन्नातली ती कमी होत आहे असा हा निर्देशांक सांगतो। भारताचा स्कोर आहे 25.5। जगात सर्वात जास्त समानता किंवा इक्वेलिटी ही स्लोवाकिया देशामध्ये आहे, सर्वात कमी ही दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे। यानंतरची न्यूज आहे अमेरिकेमधून। अमेरिकेमध्ये इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये भांडणं सुरू आहेत आणि इथं इलॉन मस्क यांनी आपला स्वतःचा पक्ष जाहीर केला, त्याचं नाव आहे अमेरिका पार्टी। प्रश्न विचारला जाऊ शकतो इलॉन मस्क यांच्या पक्षाचं नाव काय, तर अमेरिका पार्टी। यानंतर अमेरिकेमधूनच एक न्यूज आहे, ती न्यूज म्हणजे बिग ब्युटिफुल बिल। प्रश्न विचारला जाऊ शकतो की बिग ब्युटिफुल बिल हे कोणत्या देशाचं आहे, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी शासकीय खर्चामध्ये कपात करण्यासाठी एक महत्वाचं विधेयक अमेरिकेमध्ये मांडलं होतं आणि ते आता पारित झालेलं आहे। अशा अनेक डेली घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो नक्की करा।